जय शिवराय मित्रांनो. मी आज आलोय गुजरातमध्ये. आता मी आहे अहमदाबाद शहरात आणि जवळच साबरमती एरियामध्ये मी फिरतोय. मी आज सकाळी इथे आलोय. माझं ऍक्च्युअल आत्ताचा प्लॅन आहे की संध्याकाळी RCB वर्सेस गुजरात टायटन्सची मॅच आहे आणि मी ती अटेंड करायला आलोय RCBला सपोर्ट करण्यासाठी. आणि आता दिवसभर बसणार आहे तर काय करायचं म्हणून मग म्हणलं जस्ट गुगल मॅप बघत होतो. एक लोकेशन दिसलं जवळचं. इथून एक 6 किलोमीटर होतं हॉटेल. सकाळी निवांत हॉटेलमध्ये चेक इन केलं, जेवण वगैरे केलं, थोडा आराम केला आणि आता आम्ही निघालोय त्या लोकेशनवरती. जे बी काही फोटोज वगैरे मी पाहिले खूप सुंदर वाटले, तर आता मी ते बघायला चाललोय. तर आपण बघूया ते कसं आहे. तर हेच आहे ते एंट्री गेट जिथून आपल्याला आता आतमध्ये जायचंय. आणि एरिया थोडा शांत सुंदर असं वाटतोय. थोडं ऐतिहासिक ठिकाणसारखं दिसतंय हे इकडे स्ट्रक्चर आतमध्ये. तर बघू. आता तिकीट काढतोय. तिकीटसाठी लाईन आहे आपल्याला. मी ऑनलाईन तिकीट काढतोय. बघू. हा एक फायदा आहे ऍक्च्युली ऑनलाईन तिकीट काढण्याचा की लाईन पासून वाचून जातो आपण. (1555) मध्ये बांधलेले आहे. महमूद बादशाह के शासनकाल में भगवान गणेश के सम्मान में राजा मोगला पूजन करते थे. ओके, ठीक आहे, चला आपण बघूया. ॲक्च्युअलमध्ये ही एक विहीर आहे आणि 2-3 मजले खालीपर्यंत आहे. तो एंड आहे म्हणजे इथे विहीर ऍक्च्युअल मध्ये आहे. बट जे फोटोज मी पाहिले होते त्याचे इंटरनेटवरती तेव्हा पाणी वरतीपर्यंत होतं. खूप सुंदर पूर्ण स्ट्रक्चर आहे. पूर्ण वास्तू
इथून आपण आता बाहेर आलो आणि हे ह्याच्या आजूबाजूला एक मस्त असं सुंदर लॉन आहे जिथे बसून सावलीत आराम वगैरे करू शकतो. सध्या खूप सारे टुरिस्ट आलेले आहेत, खाली खूप गर्दी आहे आणि अर्ध्याच्या वर त्यातले RCB सपोर्टर आहेत, कारण जर्सी घालून आलेले आहेत. खूप जण कन्नड बोलतात. ऑब्विसली ते बेंगलोर साईडने आलेत आणि बेंगलोर म्हणजे कर्नाटक साईडने आलेले आहेत आणि आज आले. त्याचा अर्थ आजच्या मॅचसाठी आले. मोस्टली पब्लिक ही मॅच बघायला झालेली आहे आजची. आता ते बघून झालंय. सुंदर असं ठिकाण होतं, छान होतं, पण गरमी खूप आहे त्यामुळे आता परत हॉटेलवरती जायचंय. थोडासा आराम करतो. संध्याकाळी मॅच आहे, मॅचला आपल्याला इथून निघता येईल. 3 hours later. 5 वाजले आणि आता स्टेडियमला चाललोय. आता तिथे थोडीफार गर्दी असेल. गेट 4 वाजता ओपन झाले. ते जाऊन आपल्याला सगळ्यात पहिले जर्सी घ्यायची, मग आतमध्ये एंटर करायचं. कसा आहे फॅन बेस? सगळे RCB आहे. अरे भाई हाला हे फायनली आलं एंट्री गेटला. सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह, नरेंद्र मोदी स्टेडियम. चलो. 1 hour later. स्टेडियम मध्ये येऊन 1 तास झाला. 1 तास झाला जागा शोधतोय. तयारी चालू आहे फील्ड वरती. आपण तोपर्यंत जागा शोधून घेऊ. ऑलमोस्ट टॉसचा टाईम झाला आहे आणि RCB कॅप्टन रजत पाटीदार टॉससाठी चालले पिचवरती. आणि शुभमन गिल ऑलरेडी तिथे प्रेझेंट आहे. टॉस झाला जस्ट. गुजरातने पहिली बॉलिंग घेतली. आता बघायचं आता फर्स्ट बॅटिंग RCBची. कोहलीची एंट्री होते फील्डवरती. गुजरातमध्ये आलो GT वर्सेस RCBची मॅच बघायला. स्टेडियमची ती एनर्जी आणि तो माहोल इतका भारी होता ना की पूर्ण मॅचचा व्हिडिओ काढायचं भानच राहिलं नाही. असं वाटलं कॅमेरापेक्षा डोळ्यांनीच तो क्षण जास्त जगावा.
आज आपली RCB मॅच हरली याचं नक्कीच वाईट वाटलं, पण तिथला तो लाईव्ह अनुभव आणि ती फिलिंग कशानेच रिप्लेस करता येणार नाही. हार जीत तर खेळात चालतच राहते, पण आजचा हा एक्सपिरियन्स एकदम अविस्मरणीय होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद.